हिवाळ्यात आपण शरीराला ऊर्जा देणारे बरेच पदार्थ बनवतो, ते डिंकाचे लाडू असो वा मेथीचे लाडू। पण त्यासोबतच ना एक पारंपरिक पदार्थ असा आहे की जो कमी खर्चात, कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार होतो, अर्थातच गुळपापडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी गुळपापडीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। आता साहित्य मोजत असताना ना घरातले एखादे कुठल्याही वाटीच्या प्रमाणामध्ये हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। आता हे सगळं साहित्य मी ह्या कपच्या मेजरमेंटने मोजून घेतलेलं आहे। तर इथे पाऊण कप तूप घेतलेलं आहे, 2 कप गव्हाचं पीठ, 1.5 कप इथे चिरलेला गूळ घ्यायचा आहे, 2 ते 3 चमचे इथे डिंक घ्यायचा आहे। आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा सुद्धा घेऊ शकता। त्यासोबतच 1 टेबलस्पून खसखस आणि थोडीशी वेलची पावडर। आता गॅस सुरू करूया। यावर एक जाड बुडाची कढई ठेवूया। आता यामध्येच आपल्याला अर्ध तूप घालायचं आहे आणि 2 ते 3 चमचे आपण जे डिंक घेतलं होतं ते छान मस्त फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त आपला डिंक इथे फुलून तयार झालेला आहे। आता उरलेलं सगळं तूप मी यामध्ये घालत आहे आणि यासोबतच इथे आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ ना आपल्याला अगदी मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे। छान मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे। तर सतत ना आपल्याला याला परतत राहायचं आहे। हे पीठ ना अगदी मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे। आता थोडंसं ना इथे मी हा डिंक असा पद्धतीने क्रश करून घेत आहे। तुम्ही हवं तर अख्खा डिंक घातला तरी देखील चालेल किंवा याची बारीक पूड करून तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा ती छान भाजून घेतली तरी देखील चालेल। आता जवळपास ना इथे 15 ते 20 मिनिटांनंतर आपलं छान मस्त असं खमंग गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे। आता यामध्येच आपण घेतलेला सुकामेवा घालायचा आहे, खसखस सुद्धा घातलेली आहे आणि पुन्हा एकदा याला सतत ना आपल्याला अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं आहे। तर जवळपास 20 ते 25 मिनिटांमध्ये आपलं हे गव्हाचं पीठ छान असं भाजून होतं। आता यामध्येच आपण जो पडलेला आणि क्रश केलेला डिंक घालायचा आहे। तर जवळपास ना इथे अर्धा तासामध्ये आपलं हे पीठ छान असं खमंग परतून होतं आणि मस्त असं तूप सुटायला लागलं की यामध्येच आता चिरलेला गूळ घालायचा आहे, वेलचीच्या पावडरची पूड घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता गूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच बंद करा आणि एखाद्या तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये हे मिश्रण छान असं सेट करून घ्यायचं आहे। तर बघा ही प्रोसेस ना आपल्याला अगदी झटपट करायची आहे। तर ही गुळपापडी ना लगेच सेट होऊन जाते, त्यामुळे 5 मिनिटं झाले थोडंसं हे मिश्रण ना गार झालं की लगेच ना आपल्याला सुरीच्या मदतीने अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जवळपास 1 तासामध्ये हे पुन्हा एकदा सेट करायला ठेवायचं आहे आणि हे छान सेट झाले की त्यानंतरच आपल्याला याच्या वड्या काढून घ्यायच्या आहे। तर जवळपास ना 1 तासानंतर ही गुळपापडी छान मस्त अशी सेट झालेली आहे आणि अगदी सहजपणे आपल्या या वड्या निघत आहे। बघू शकता मस्त खुसखुशीत आणि अगदी कमी वेळेत कमी खर्चामध्ये आपली गुळपापडी बनवून तयार होते। तर अशा पद्धतीने ही गुळपापडी तुम्ही एकदाच बनवून ठेवली तर महिनाभर आरामात टिकते। घरी जर का लहान मुलं असतील तर त्यांना अदल्यामधल्या भुकेसाठी तुम्ही ही गुळपापडी नक्कीच देऊ शकता। तर मस्त खमंग आणि खुसखुशीत होणारी ही गुळपापडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। रेसिपी तुम्हाला थोडी जरी का आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा।